दादांना स्वतःला एकाकी असं वाटण्यासारखं परिस्थिती निर्माण केली गेली, त्याला आम्ही सगळेजण जे दादांच्या पाठीमागे उभं राहत NDAमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला होता, ते त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य होतं. माझ्या निष्ठा तर दादांच्या चरणी होते, या सर्वांची साथ होती. म्हणून मला विचाराल तर राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असू, परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतो आहे की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण. म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली, या सभागृहातल्या प्रत्येकाने ऐकावं, कोणी मोबाईलमध्ये बघू नये. हे मी काय बोलतो ते ऐकावं. वहिनींच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब, सुनील तटकरे, मुशीफ आणि प्रफुल्लभाई आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही CBIच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या दिवसापासून आम्ही सतत म्हणत आलो. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ठामपणाची भूमिका मांडलेली आहे की जे जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणासुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा माहिती पाहिजे आहे की अजितदादांसारखा 21व्या शतकातला सर्वाधिक कर्तृत्ववान जो नेता, जो महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी स्वतंत्र आपली स्वतःची ओळख अजित पवार म्हणून केली, त्यांच्या या दुर्दैवी निधनाची साधन माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या. आज त्या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला. मला एका गोष्टीचं शल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणाच्या समोरचा CCTV तपासा. खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले? अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात? तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल. पण बोलत असताना भान राखलं पाहिजे. बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. दादांचे CCTV तपासा, कोणाच्या घरात किती वेळा गेले, म्हणजे चर्चेसाठी गेले, हे बोलणं म्हणजे आपण दादांच्याबद्दल नेमकं काय बोलतो आहात याची भान हरपणारी माणसं ज्या वेळेला वेगळापैचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या पाठीमागे निष्ठेने, ठामपणाने, आत्मविश्वासाने वहिनी ज्या धीरोदात्त पद्धतीने महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे, अशा पद्धतीचे प्रसंग आले त्या वेळेलाच तो एक इतिहास उभा राहिला. त्याच इतिहास आज या 21व्या शतकात तुमच्या रूपाने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल. त्याला दादांचं कर्तृत्व लिहिलं जाईलच, पण त्यांच्या या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर ज्या धीरोदात्त पद्धतीने, ज्या संयमाने आपण परिवारासाठी नव्हेच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार म्हणजे दादा आणि महाराष्ट्रातील जनता यांच्यासाठीच आपण सावरून आमच्या सोबत या ठिकाणी कामाला उभा राहिलात, हे या महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद निश्चितपणे राहील. एवढंच मला या ठिकाणी आमच्याने सांगायचं आहे. और इसीलिए माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे जे काही मागच्या महिन्याभरामध्ये आपण राजकारण पाहिलं, अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले, ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते. ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे. ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल. आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत, मग असंही
इशारे करण्याचे प्रयत्न केले. किती दुर्दैवी गोष्ट आहे. आज आम्ही आदरणीय वहिनीला आपण विधिमंडळाचे त्यांना आपले नेते मानले, त्याच्यानंतर त्यांची शपथ झाली. मी सगळ्या आमदारांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एकमुखानं बिना काही कुठल्याही गोष्टीची इकडे तिकडे न विचार करता आपण योग्य निर्णय योग्य वेळी, परत सांगतो योग्य निर्णय योग्य वेळी आपण सगळ्यांनी करायला मदत केली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. सामने दादा का पार्थिव था और मीडिया में खबरें और चली थी, कोई रुकने के लिए तैयार नहीं था. बड़ी दुख की बात है. अचरज तो सबको होता है, पर हम लोगों को बड़े दुख के साथ ये कहना पड़ता है, ये ना होता तो ठीक होता. सब लोग सुनीता ताई के पीछे अगर खड़े होते, पूरा परिवार उनका, तो सब लोगों के दिल को जो है तसल्ली होती. मगर ये हो ना सका. रास्ते में रोड़े डालने का प्रयास किया गया, और हमारे भी जो है नेता है, ऐसे कुछ नए तो नहीं है. पूरी जिंदगी जो है राजनीति में मैं बिताई है. और जब ये बात ध्यान में आए कि कुछ और चल रहा है, तुरंत फैसला किया गया कि जल्द से जल्द जो है हमको चाहिए कि हम हमारा नेता चुने. उसके ऊपर चर्चा. इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी? तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थी. तो 4 दिन के बाद अगर, अरे भाई आपने तो कई बार देखा है, दिल्ली में है, इधर है, उधर है. उसी दिन अंत्यविधि पूरा नहीं होता, उसके पहले जो है सौगंध ली जाती है. तो क्या गलत था भाई?